इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। काल आपण बघत होतो उपादान आणि जे पारिणामिक भाव हा उपादान जर आहे म्हणजे पारिणामिक भावाच्या आश्रयानेच धर्म प्रगट होतो किंवा पारिणामिक भावाला आणण्याची अपेक्षा नाही आहे, पण तरीसुद्धा जरी कार्य उपादानामध्ये होतं तरीसुद्धा तिथं बहिरंगामध्ये व्यवहारामध्ये निमित्त हजर असतं। मग निमित्ताने कार्य होतं असं नाही किंवा निमित्ताशिवाय कार्य होतं असं सुद्धा नाही। मग काल आपण थोडंसं याच्याबद्दल बघत होतो की प्रश्न विचारला होता, जर उपादान अनेकांतात्मक आहे जिनवाणी तर कथनचित उपादानाने कार्य माना, कथनचित निमित्ताने माना। किसी समय उपादान की मुख्यता से धर्म हो, किसी समय निमित्त की मुख्यता से धर्म हो, असा प्रश्न होता शंकाकाराचा। केवळ उपादानानेच जर तुम्ही कार्य मानता तर तो एकांत होईल, तुमची जिनवाणी अनेकांतात्मक आहे तर त्याच्यामध्ये दोष येईल असं शंकाकाराने विचारलं होतं। त्यावेळेस उत्तर देत आहेत की काल आपण बघितले सम्यक अनेकांत, मिथ्या अनेकांत और सम्यक और मिथ्या एकांत के स्वरूप की अज्ञानता बतलाता है। यह प्रश्न अज्ञानता बतलाता है। परम पारिणामिक भाव के आश्रय से धर्म हो और दूसरे किसी भाव के आश्रय से धर्म न हो, इस प्रकार अस्ति नास्ति स्वरूप सम्यक अनेकांत है। काय सांगायला लागले? पारिणामिक भावाच्या आश्रयाने अस्ति धर्माची अस्ति आहे, धर्म प्रगट होतो। अन्य कुठल्याही धर्माच्या आश्रयाने, अन्य कुठल्याही भावाच्या आश्रयाने धर्म प्रगट होत नाही, ही नास्ती झाली। असं अस्ति नास्ती जिथं आहे तिथं अनेकांत आहे। चांगलं उत्तर दिलं। काय कळलं का? केवळ पारिणामिक भावाच्या आश्रयानेच धर्म प्रगट होतो असं जरी म्हटलं तरी तिथं एकांत होत नाही, हे सिद्ध करून दाखवत आहेत। म्हणजे तिथं सुद्धा अनेकांत कसा आहे, या भावाच्या आश्रयाने धर्म प्रगट होतो स्यात अस्ति, आणि अन्य भाव म्हणजे औदैक, औपशमिक, शायपशमिक, शायिक या भावाच्या द्वारे धर्म प्रगट होत नाही, ही नास्ती। त्यामुळे जिथं अस्ति नास्ती आली तिथं अनेकांत आहे। अशा प्रकारे हा सम्यक अनेकांत आहे। प्रश्न में बतलाया गया अनेकांत मिथ्या अनेकांत है। प्रश्नामध्ये त्यांनी काय विचारलं? किसी समय निमित्त की अपेक्षा, किसी समय उपादान की अपेक्षा धर्म प्रगट हो, पण असं तर होत नाही, म्हणून सांगतायत तो मिथ्या अनेकांत झाला। और यदि इस प्रश्न में बतलाया गया सिद्धांत स्वीकार किया जाए, म्हणजे कधी उपादानाने कधी निमित्ताने कार्य होतं असं जर स्वीकार केलं तर तो वह मिथ्या एकांत होता है। क्योंकि यदि किसी समय निमित्त की मुख्यता से यानी परद्रव्य की मुख्यता से धर्म हो तो परद्रव्य और स्वद्रव्य दोनों एक हो जाए, जिससे मिथ्या एकांत होता है। परद्रव्यामुळं माझं कार्य जर होऊ लागलं तर तिथं पराला माझा कर्ता मानावं लागेल, त्यामुळं सांगतायत की तिथं मिथ्या एकांत होईल, कारण दोन्ही द्रव्य एक रूप होऊन जातील। कारण ज्याच्यामध्ये कार्य होतं ते त्या द्रव्याशी अभेद असतं। काय म्हणले? जेव्हा कुठलंही कार्य प्रगट होतं त्यावेळीस ते त्याच द्रव्यामध्ये होतं। मी माझं कार्य करतो जेव्हा, तेव्हा ते माझं कार्य माझ्यामध्येच होणार आहे। परद्रव्याचं कार्य मी नाही करू शकत, माझं कार्य परद्रव्य नाही करू शकत। काय म्हणतात? यह परिणमति सकर्ता। बरोबर। यह परिणमति सकर्ता, यह परिणामम भवेत्तु तत्कर्म। मग जे परिणमन करतं तोच कर्ता आहे आणि जे त्याच्यात झालेलं परिणमन आहे तेच त्याचं कर्म किंवा कार्य आहे। म्हणून माझं कार्य परद्रव्य नाही करू शकत, परद्रव्याचं कार्य मी नाही करू शकत। जर असं झालं म्हटलं जाईल की परद्रव्याने माझं कार्य झालं तर परद्रव्य आणि स्वद्रव्य एक होऊन जाईल, त्यामुळे तिथं मिथ्या एकांताचा दोष येईल असं सांगतायत। जिस समय उपादान कार्य परिणत होता है
उसी कार्य के समय निमित्त कारण भी स्वयं उपस्थित होता है. म्हटलं ना, निमित्त तिथं हजर असतं, पण निमित्त आल्यावर मी माझं कार्य करतो तर कधीच कार्य होणार नाही. लेकिन निमित्त की मुख्यता से कोई भी कार्य किसी भी समय नहीं होता. निमित्ताच्या मुख्यतेने कधीही कुठलं कार्य होत नाही, निमित्त हजर असतं एवढंच. तब फिर प्रश्न त्यांनी एक हे घेतलं त्याच्यामध्ये, ऐसा नियम दिखलाने के लिए बनारसी दास जी ने कहा है कि उपादान निज गुण जहाँ तह निमित्त पर होय, भेद ज्ञान परवान विधि विरला बूझे कोय. उपादान बल जहाँ तहाँ नहीं निमित्त को दाव, एक चक्र सो रथ चले रवि को यह स्वभाव. सधवस्तु असहाय जहाँ तह निमित्त है कौन, जो जहाज परवाह में तिरे सहज बिन पौन. जिथं माझंच निमित्त उपादान कारण आहे, उपादानच कार्याचं करता आहे, तिथं निमित्त पर आहे. भेद ज्ञान परवान विधी विरला बुजे कोय. ह्याच्याबद्दल ज्याला भेदविज्ञान होतं तो कोणीतरी विरळाच असतो, सगळ्यालाच असं त्याचं ज्ञान होतं असं नाही. कोणी मिथ्या रूपाने सुद्धा त्याचं ज्ञान करून घेतं. उपादानाचं बळ जिथं आहे तिथं निमित्त को दाव नाही, निमित्ताचं काय तिथं शक्ती चालत नाही. जिथं उपादानाचं बळ आहे तिथं निमित्त काय करू शकत नाही. एक चक्र सो रथ चले रवि को यह स्वभाव. आता हे काय बघावं लागेल त्याचा अर्थ बरं का. त्यांना एवढं सांगायचं आहे की उपादान आणि निमित्त सहचर आहेत, पण कार्य होणार तर उपादानामध्ये होणार, तिथं निमित्त फक्त हजर असणार. प्रश्न, तब फिर शास्त्र में यह तो कहा है कि सच्चे देव शास्त्र गुरु और भगवान की दिव्य ध्वनि के आश्रय से धर्म होता है, इसलिए कभी उन निमित्तों की मुख्यता से धर्म होता है, ऐसा मानने में क्या दोष है. काल आपण घेतलं होतं हे. खरे देवशास्त्र गुरूंचं निमित्त असताना तुम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होती असं जे म्हणता, मग ते योग्य आहे का अयोग्य आहे. मग तिथं निमित्ताच्या मुख्यतेने धर्म होतो की नाही, मग त्याच्यामध्ये मांडण्यात काय दोष आहे का, असा प्रश्न विचारला आहे. तर उत्तर देत आहेत, सच्चे देवशास्त्र गुरु आदि से धर्म होता है, ऐसा कथन व्यवहार नाही का है. त्याच्यासाठी मला एक चार्ट दाखवायचा होता तुम्हाला. जेव्हा कुठलंही कार्य प्रगट होतं तर त्यावेळेस त्याच्यामध्ये उपादान आणि निमित्त 100% हजर असतं, पण कार्य होतं ते उपादानामध्ये होतं. ह्याच्यासाठी कारक साकल्याचं चार्ट घेतलं आहे महाराजजींनी. जर न्यायदीपिका असेल तर पान नंबर 206 आहे नवीन पुस्तकाचं. त्याच्यामध्ये आता इथं उदाहरण कसं घेतलंय त्यांनी, उष्ण स्पर्श को जाना, हे कार्य झालंय. उष्ण स्पर्शाला जाणले, हे कार्य होत असताना याच्यामध्ये उपादान काय आहे आणि निमित्त काय आहे सांगा. जेव्हा कार्य झालं त्याच्यामध्ये उपादान कोण आणि निमित्त कोण. उष्ण स्पर्शाला कोण जाणलं. मी म्हणजे ज्ञान. ज्ञानाने हे कार्य झालं, त्यामुळं 100% ज्ञान हेच उपादान कारण आहे. निमित्त सांगा. आता 2 भाषा लावायच्या. हा म्हणजे अध्यात्म भाषेने तर निमित्त 0% आहे आणि आगम भाषेने दोन्ही 100% आहे. बरोबर आहे का. बरोबर. एक मिनिट, मला सांगायचं काय होतं, जेव्हा हे कार्य झालं त्यावेळेस तिथं निमित्त कोण कोण आहे हजर. पहिल्यांदा उष्ण स्पर्श जाणला म्हणजे अग्नी आहे. परत स्पर्श झाला म्हणजे स्पर्शनेंद्रिय आहे, त्याचं ज्ञानावरण क्षयक्षम आहे. काय स्पर्शनेंद्रिय हे निमित्त आहे बहिरंगामध्ये. त्यामुळे तिथं कार्य काय झालं की स्पर्शनेंद्रियाने
छद्मस्थ म्हणजे जीवाने उष्ण उष्ण स्पर्शाचं ज्ञान केलं, त्याला स्पर्शाचं ज्ञान झालं असं जे म्हटलं, त्याच्यामध्ये उपादान आहे ज्ञान आणि निमित्त आहे सगळे परद्रव्य आणि आपलं इवन इंद्रिय शरीर हे सुद्धा त्याच्यामध्ये निमित्त आहे. मग जेव्हा आपण निश्चयाचं कथन करतो त्यावेळेस हे निमित्त कार्यामध्ये अकिंचितकर आहे. कार्य घडणार तर ज्ञानातच घडलंय. अग्नीचा स्पर्श अग्नीला कळतो का हो? नाही कळत. इवन अग्नीचा स्पर्श स्पर्शनेंद्रियाला कळतो का? जे की डेड बॉडी आहे त्याला तुम्ही जाळ लावताय तर डेड बॉडीला किती उचलून पळते होते, त्याला किती भासतंय, किती दुखतंय. म्हणजे स्पर्शनेंद्रिय सुद्धा जाणण्यामध्ये असमर्थ आहे, पण त्या ठिकाणी असणारा ज्ञानाचा क्षयक्षम जो आहे ते जाणण्याचं कार्य करतं. म्हणून म्हटलं उपादान ज्ञान आहे आणि निमित्त काय बहिरंगामध्ये जे काय आहे ते निश्चयाचं कथन सांगत असताना निमित्त 0% कार्याचं करताय. मग तिथं कसं दिलंय महाराजजींनी? उपादान ज्ञान गुण 100% साधकतम साधन या करता है. नेय अग्नि निमित्त 0% है, यानी अग्नि साधकतम साधन अथवा करता नहीं है. साधकतम साधन म्हणजे ज्याच्या निमित्तात नियमाने कार्य होणारच, त्याला म्हटलं साधकतमं प्रति साध्यम प्रति नियमेन, असं काय घेतलं त्याची व्याख्या घेतली आहे ना एक. साध्याच्या प्रती जे नियमाने सिद्धी करून देण्यामध्ये सहाय्यक असतं त्याला म्हणायचं साधकतम साधन. म्हणजे अन्य कुठली गोष्ट असेल और नसेल, पण साधकतम साधन असेल तर नियमाने कार्य होणारच असं त्याची व्याप्ती असते, म्हणून त्याला साधकतम साधन म्हटलं जातं. मग नेय जे काय हे निमित्त जे काय अग्नी आहे, स्पर्शनेंद्रिय आहे, हे सगळे सांगितलं 0% कार्याचा करता आहे. निश्चयाचं कथन बरं का. याने स्पर्शनेंद्रिय साधकतम साधन अथवा करता नहीं है. अग्नि साधकतम साधन अथवा करता नहीं है. मग हे निश्चयाचं कथन केलं आणि व्यवहाराचं कथन करत असताना सांगितलं 100% उपादान आणि 100% निमित्त दोन्ही असतानाच कार्य होणार, अन्यथा होणार नाही. मग त्याला म्हटलं कुठला नयाने सांगा? उष्ण स्पर्शाला मी जाणलं. कुठला नय आहे? का मी जाणलं? सद्भूत येतो का? जेव्हा ज्ञान झालं हे कार्य दाखवणार ना, त्यावेळेस तिथं पर्याय आहे ती ज्ञानाची, त्यामुळे उपचारित सद्भूत व्यवहार नाही येणार. आणि जेव्हा तुम्ही हे कर्मांचं करणं दाखवणार, काय स्पर्शनेंद्रियावरण कर्माच्या निमित्त काय क्षयक्षमाच्या निमित्तामध्ये कार्य झालं द्रव्य कर्माच्या, तिथं उपचारित सद्भूत व्यवहार नाही येणार. सॉरी अनुपचारित सद्भूत व्यवहार नाही येणार. तर त्यांनी इथं तेच घेतलं की सगळी उदाहरणं तशी घेतली आहेत. छद्मस्तको मीठा रस का ज्ञान हो गया, त्याच्यामध्ये पण ज्ञानाने कार्य झालं, त्यामुळे उपादान 100% ज्ञान आहे. आणि निमित्तामध्ये रसगुण म्हणा आणि रसनेंद्रिय, शक्कर काय म्हणले त्यांनी, जे काय एखादी मिठा पदार्थ आहे ते निमित्त, आणि रसनेंद्रिय त्याचं द्रव्यकर्माची अपेक्षा घेतली असताना ते असद्भूत व्यवहार नाही झाला, आणि भावकर्माचं अपेक्षा घेतली असताना सद्भूत व्यवहार नाही झाला. त्याच्यात पण असंच घेतलं, निश्चयाने उपादान 100% आणि व्यवहाराने निश्चयाने उपादान 100% आणि निमित्त 0% कार्याचा करतात. आणि जेव्हा व्यवहाराने सांगतो त्यावेळेस उपादान आणि निमित्त दोन्ही 100% असताना कार्य घडलं. असंच 5 इंद्रियांचं त्यांनी उदाहरण घेऊन सांगितलं. आता तुम्ही मला सांगा, जेव्हा आत्म्याला जाणतो, शुद्ध आत्म्याचा मी अनुभव करतो, त्यावेळेस उपादान आणि निमित्त कसं? काय पण उपादान काय, निमित्त काय? ज्ञान 100% कारण स्वतःला जाणलंय ना. आता हे कार्य झालेलं इथं दाखवलं होतं. आता कार्य काय घेतलं? मी आत्म्याला जाणतो. मग आता हे कार्य घेत असताना उपादान काय आणि निमित्त काय?
उपादान आहे ते ज्ञान गुण किंवा ज्ञान पर्याय म्हणा. निमित्तामध्ये काय काय घेणार? खरे देवशास्त्र गुरु किंवा उपदेश त्यांचा आहे सगळं, जाती स्मरण वगैरे जे काय आहे ते निमित्तामध्ये. अजून निमित्त किंवा करण वगैरे जे आहेत वेदना ते झालं की सगळं ह्याच्यामध्ये घ्या. ते जे काय तुमची कारण आहेत ना सगळी, जाती स्मरण, वेदना, विभव, वृद्धी दर्शन वगैरे हे सगळं इकडं आलं निमित्तामध्ये. पण अजून काय घ्यायचं इथं? देशना सगळ्या लब्धी ज्या आहेत कर्माचा क्षयक्षम. बरोबर. कुठल्या द्रव्यकर्माचं क्षयक्षम? क्षयक्षम ज्ञानावर कर्माचा क्षयक्षम. हो की कुठलं सांगून आपल्या चार अनंतानुबंधी म्हणजे इथं जसं लावलं की नाही आपण, इथं कसं लावलं आपण स्पर्शनेंद्रियावरण कर्माचं क्षयक्षमाचं निमित्त द्रव्यकर्माचं, त्यावेळेस इथं स्पर्शाला जाणलं. तसं इथं जेव्हा आत्म्याला जाणलं त्यावेळेस कुठल्या कर्मांचा क्षयक्षम? मतिज्ञानावरण आणि श्रुतज्ञानावरण, अतिंद्रिय मतिज्ञान श्रुतज्ञान प्रगट झाले तर त्याचा क्षयक्षम. अतिंद्रिय मतिज्ञानावरण आणि श्रुतज्ञानावरणाचा क्षयक्षम. आणि तसंच मग मिथ्यात्व अनंतानुबंधी हे सगळ्यांचा उपशम, क्षयक्षम काय असेल ते द्रव्यकर्मांचं. त्याचं अपेक्षा असताना, निमित्त असताना तिथं सम्यक दर्शनाची पर्याय प्रगट झाली. तर हे व्यवहारामध्ये घेतलं, काय म्हणायचं, निमित्तामध्ये घेतलं ह्याला कार्याचा करता म्हणत असताना. पण झालं कार्य कुठं? ज्ञानामध्ये. मग ते 100% असताना निश्चयाने ज्ञान गुणातच कार्य झालंय. बहिरंगामध्ये कुठल्या त्या द्रव्यकर्मामध्ये किंवा त्या देवशास्त्र गुरूंचं त्यांच्यामुळं कार्य झालं असं नाही. म्हणून हे निश्चयने सांगतो ज्ञान गुणात कार्य झालं. आणि व्यवहारने सांगतो दोन्ही 100% प्रेझेंट असतानाच कार्य होणार आहे, अन्यथा नाही. तिथे दर्शनावरणाचं क्षयक्षमच मुख्य आहे ना. इथे तर ज्ञानावरणाचं कसं काय घटवलं? दर्शनावरण मोक्षमार्ग प्रकाशक म्हणजे हे ज्ञानावरणाचा वगैरे तिथे तसं काही क्षयक्षम नाहीये असं मोक्षमार्ग प्रकाशक मध्ये आलंय. क्षयक्षम नाहीये का? कुठलंही ज्ञान होताना क्षयक्षम आवश्यक आहे, नाही होणार कसं? म्हणजे त्याच्यामुळे कार्य झालं नाही, म्हणजे त्याचं क्षयक्षम झाल्यामुळे नाही झालं. म्हणून तर आपण त्याला निमित्तामध्ये घातलंय ना, निमित्तामध्ये घातलंय. म्हणून तर त्याला व्यवहाराने सांगत असताना निमित्त आहे तिथं, नाही असं नाही. त्याचं क्षयक्षम होणार की, पण त्याच्यामुळं झालं असं नाही. आता जेव्हा प्रगट झाला, सम्यक दर्शन प्रगट झालं त्या समयाची पर्याय बघतोय ना आपण. मग त्याच्यामध्ये उपादान कोण आहे आणि निमित्त कोण आहे या अपेक्षेने लावतोय. मग जेव्हा ती पर्याय प्रगट झाली सम्यक दर्शनाची त्यावेळेस बहिरंगामध्ये ते निमित्त होते. काय ते देवशास्त्र गुरु म्हणा, जाती स्मरण म्हणा, तुम्ही जे काय म्हणला ते उपदेश म्हणा, हे सगळं. मग त्यावेळेस ते निमित्त रूपाने हजर होते, पण कार्य झालंय ते ज्ञानगुणातच झालंय. सहकारीपना से इंद्रियादिक प्रमिति के या जानने के बाह्य साधन या निमित्त मात्र है, इसलिए साधकतम साधन या करता नहीं है. इथं बरं का आता यावरच्या उदाहरणामध्ये स्पर्शनेंद्रियादींच्या, क्योंकि अतिशयवान यानी जिसके द्वारा नियम से कार्य हो ऐसे साधक विशेष में करणत्व होता है. जो साधकतम साधन नहीं है उसमें करणत्व नहीं होता है. साधकतम को करण कहते हैं. सहकारीपना से इंद्रियादिक प्रमिति के या जानने के बाह्य साधन या निमित्त मात्र है. बरोबर, इंद्रियादिक जे आहेत ते जाणण्यामध्ये निमित्त मात्र आहेत. इसलिए साधकतम साधन या करता नहीं है, क्योंकि अतिशयवान साधक विशेष में करणत्व होता है. जे साधकतम असतं त्याच्यामध्ये साधनपणा आहे. जो साधकतम साधन नहीं है उसमें करणत्व नहीं होता. बरोबर आहे की, ज्याच्यामध्ये साधकपणा नहीं है त्याच्यामध्ये करणत्व नाही. इसलिए इंद्रियादिक में साधकतम साधनपना नहीं होने से इंद्रियादिक में लक्षण की अतिव्याप्ति होती नहीं है. सौम्य शब्द सांगा ना, साधकतम कार्य म्हणजे ज्याच्या प्रेझेन्स मध्ये नियमाने कार्य होणारच त्याला म्हणायचं साधकतम साधक. जसं उदाहरण, आता काय रोटली झाली किंवा घट झाला,
हां, मग त्याच्या प्रेझन्समध्ये कार्य होणारच, त्याच्याशिवाय कार्य होणारच नाही. जसं तुम्ही म्हटला शिवाय होणार नाही. हां नाही कुंभार नाही घ्यायचा. काय काय माती हे उपादान कारण आहे. कुंभार नाही उपादान घ्यायचं. झालं ते तर ना, ते तर उपादान झालं. ओके, मग ते साधकतम साधन म्हणायचं. ते थोडंसं ऐका. घट आहे असं जाणलंय. जेव्हा घटाचं ज्ञान उत्पन्न झालं तर त्याच्यामध्ये ज्ञान ही जानने का साधकतम साधन है. हे प्रथम समयामध्ये ज्ञान पर्याय ही जानने का साधकतम साधन है, दूसरे क्षण में भी ज्ञान पर्याय ही साधन है, तीसरे क्षण में भी ज्ञान पर्याय ही जानने का साधकतम साधन है. तो यहाँ आता त्यांनी प्रश्न विचारलाय की ते धारावाहिक ज्ञानाचं वगैरे, पण त्याच्यामध्ये मला सांगायचं होतं की साधकतम साधन काय आहे. ज्ञान पर्यायच साधकतम साधन आहे, ज्याच्यामध्ये की कार्य म्हणजे घडणे. उपादान साधन असं म्हणा. उपादानालाच म्हणलं साधकतम साधन. असंच की हेतू आला, कारण आलं ना. ज्याच्या निमित्तात कार्य होणारच त्याला म्हणलं साधकतम साधन असते. प्रमिती प्रमाण का फल है. बरोबर, प्रमिती म्हणजे प्रमाणाचं फळ आहे. 202 पानावर दुसरं पॅरेग्राफ. इसमें किसी भी व्यक्ति को विवाद नहीं है, अर्थात सभी को मान्य है. वह प्रमिति अज्ञान के नाश रूप है, इसलिए प्रमिति की उत्पत्ति में जो करण हो वह अज्ञान का नाश करने वाला होना चाहिए. बरोबर, प्रमिति म्हणजे जे ज्ञान उत्पन्न झालं त्याच्यामध्ये अज्ञानाचा नाश झालेला आहे. लेकिन इंद्रियादि अज्ञान के विरोधी नहीं है, क्योंकि इंद्रिय मन प्रकाश शरीर चश्मा मस्तिष्क ग्रंथियाँ प्राणायाम शरीर सहनन धूम शब्द ध्वनि आदि अचेतन है. इसलिए अज्ञान विरोधी चेतन धर्म यानी ज्ञान को ही जानने का साधन करण मानना योग्य है. लौकिक में भी अंधकार को दूर करने के लिए अंधकार का विरोधी प्रकाश का उपाय किया जाता है. घट या चौकी या मेज आदि का उपाय नहीं किया जाता है, क्योंकि घट चौकी मेज आदि अंधकार का नाश करने वाले नहीं हैं. वे घट आदि अंधकार के साथ भी रहते हैं. अंधकाराचा नाश करण्यामध्ये समर्थ कोण. साधकतम साधन प्रकाश है. अंधकार का नाश प्रकाश से ही होता है, घटादिक में प्रकाश नहीं है. उसी तरह जानकारी यानी ज्ञान प्राप्त होने के लिए ज्ञान ही साधकतम साधन है. ज्ञान म्हणजे काय म्हणायचं. ज्ञान म्हणजे त्यांना म्हणायचे ज्ञान साधकतम साधन आहे. प्रकाश पदार्थ वगैरे हे नाही आहेत साधकतम साधन. अपने को निर्विकल्प ज्ञान यानी शुद्धात्मानुभव होने के लिए ज्ञान ही साधकतम साधन है. शरीर अथवा शरीर सहनन अथवा तीर्थक्षेत्र अथवा गुरु अथवा शास्त्र अथवा प्राणायाम आदि अपने लिए साधकतम साधन या करता नहीं है. नाही मला म्हणायचं इकडं साधकतम साधन ह्याला शब्द म्हटला असेल तरी पण काय हरकत नाही आहे. जेव्हा विवक्षा अशी असते त्यावेळी समजून घ्यायचं. बाकीचे सगळे साधन भिन्न आहेत किंवा ते असले तर कार्य होईलच असं नाही, पण जेव्हा साधकतम साधन असणार त्यावेळेस तिथे ते कार्य होणारच. अनुभूती प्रकट होण्यामध्ये साधकतम साधन कसं लावलं. हो की ज्ञान. हो की ज्ञान, पण कसं. बरोबर आहे की प्रत्यक्ष प्रामाण्य सहित असलेलं अतिंद्रिय मतिश्रुत ज्ञान, पण तिथं कसं लावलं की जेव्हा अनंतर पूर्व क्षणवर्ती पर्यायाचा अभाव आणि त्यावेळेस जी पर्याय प्रगट झाली वर्तमानामध्ये तर त्या पर्यायामध्ये कार्य झालं. मग हे सगळे बहिरंगामध्ये असणारे कारण निमित्त कारण आहेत. बहिरंगामध्ये जे काय त्या पर्यायाच्या उत्पत्तीमध्ये साधन आहेत. हां, मग साधकतम साधन म्हणत असताना जी पर्याय शुद्धोपयोगाची प्रगट झाली त्याच्यामध्येच आत्म्याचा अनुभव झाला. म्हणून ज्ञानामध्येच कार्य होतं, ज्ञानाने कार्य होतं. अन्य कुठल्या द्रव्य क्षेत्र काल भाव कुठलं द्रव्यगुण पर्याय आणण्याच्यामुळं कार्य होतं असं नाही. प्रकाश पदार्थ इंद्रिया शरीराचं सहनन वगैरे किंवा काळ चतुर्थ काळ वगैरे हे सुद्धा कारण नाही. ज्ञान स्वावलंबी आहे. ज्ञानानेच ज्ञान प्रगट होतं, बहिरंगातल्या कुठल्या पदार्थामुळं वगैरे नाही, गुरूंमुळं वगैरे पण नाही. त्याला शोधत बसू नका. तर कोणीतरी मला भेटणार सांगणार की मला सम्यक दर्शन झालंय की नाही, मी कसं करायला पाहिजे,
त्या निमित्ताच्या शोधामध्ये तुम्ही तुमच्याजवळ असणारं मूळ कारण विसरून जात आहे किंवा त्याचं अवलंबन घेत नाही आहे, त्यामुळं ती पर्याय प्रकट होत नाही. इथे संस्कृत परिच्छेद नंबर 14 ते 24 साधन आपण जे आता करता करणत्व निवासते. एक मिनट. सहकारीपना होने से इंद्रियादिक उसके यानी प्रमिति या ज्ञान के साधक है, किंतु करण याने साधकतम साधन या करता नाही है. बरोबर आहे की इंद्रियादिक जे आहे ते कुठं घातलेत आपण, इकडं निमित्ताकडं घातलेत ना. मग इंद्रिय आहे प्रमितीला म्हणजे कार्याला उत्पन्न करण्यामध्ये साधन नाही आहेत, करता नाही आहेत, निमित्त आहेत. क्योंकि अतिशयवान यानी जिसके द्वारा नियम से कार्य हो, ऐसे अतिशयवान साधक विशेष में करणत्व होता है, अन्य में करणत्व नहीं होता. म्हणून इंद्रिय हे कार्याचं करण रूप नाही आहेत. कार्य होण्यामध्ये जाणण्यामध्ये ते सर्वथा तेच कारण आहेत असं नाही. म्हणून त्यांनी घेतले साधकतमः करणः. साधकतम को करण कहते हैं. करण म्हणजे साधनच, करण म्हणा किंवा साधन म्हणा, त्यालाच म्हटलं जाणार. कशाला? ज्ञानालाच. बाकी जे काही इंद्रिय वगैरे आहेत ते सहकारी आहेत म्हटलं जाणार, पण त्याच्यामुळं कार्य होतं असं नाही. म्हणून इंद्रियादिकांनी कार्य होत नाही हे घटवत असताना त्यांनी ते चार्ट दाखवलंय सगळं. ज्ञान म्हणा, साधन म्हणा, करण म्हणा. तर इथं काय सांगायला खाली आता प्रश्न विचारलाय की खरे देवशास्त्र गुरु भगवान की दिव्य ध्वनि के, हे घ्यायचंय का? मोक्षशास्त्र वाचतोय 239 पान आहे. खरे देवशास्त्र गुरु भगवान की दिव्य ध्वनि के आश्रय से धर्म होता है, इसलिए कभी उन निमित्तों की मुख्यता से धर्म होता है ऐसा मानने में क्या दोष है. कधी त्याच्या मुख्यतेने पण कार्य झालं असं म्हणा. देवशास्त्र गुरूंचं मूळ कार्य झालं किंवा त्यांच्या निमित्तात कार्य झालं, मुख्यता दिली त्याला, तर काय बाधा आहे. तर सांगतायत की सच्चे देवशास्त्र गुरु आदि से धर्म होता है ऐसा कथन व्यवहार नाही का आहे. मान्य आहे आम्हाला देवशास्त्र गुरूंचं तिथं सानिध्य असणार, उपदेश असणार निमित्त रूपाने. नाहीतर असं तर उपदेश सगळ्या जीवांना मिळतोय, अभाव्याला सुद्धा मिळतोय, त्याला का नाही सम्यक दर्शन होत आहे. त्यामुळं ते कारण बहिरंगामध्ये उपस्थित असेल पण त्याच्यामुळंच कार्य झालं असं नाही. माझी परिणती बदलली म्हणून मला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. उसका परमार्थ तो ऐसा है कि परम शुद्ध निश्चय नये ग्राहक मिळालं. परम पारिणामिक भाव के आश्रय से अर्थात निज त्रिकाल शुद्ध चैतन्य परमात्मा भाव न्यायक भाव से धर्म होता है. जीव शुभ भाव रूप राग का अवलंबन लेता है, उसमें सद्देव, सद्गुरु, सत्शास्त्र और भगवान की दिव्य ध्वनि निमित्त मात्र है. जेव्हा सविकल्प दशेमध्ये असतो त्यावेळेस देवशास्त्र गुरूंचं अवलंबन घेतलं जाईल. तथा उस ओर के राग विकल्प को टाल करके जीव जब परम पारिणामिक भाव का आश्रय लेता है, जेव्हा उपयोग बदलला त्यांच्याकडून उपयोग आपल्याकडे आला स्वतःकडं, तब उसके धर्म प्रकट होता है और उस समय राग का अवलंबन छूट जाता है. एका वेळी एकतर शुभ भाव असतील किंवा शुद्ध भाव असतील. मग जेव्हा त्यांचं अवलंबन आहे तोपर्यंत देवशास्त्र गुरूंचं अवलंबन आहे तोपर्यंत शुभ राग आहे. जेव्हा आत्म्याचं अवलंबन घेतलं त्यावेळेस तिथं ते शुभ भाव सुद्धा सुटले. धर्म प्रकट होने के पूर्व राग किस दिशा में ढला था यह बताने के लिए देवशास्त्र गुरु या दिव्य ध्वनि इत्यादि निमित्त कहने में आते हैं. परंतु निमित्त की मुख्यता से किसी भी समय धर्म होता है यह बतलाने के लिए निमित्त का ज्ञान नहीं कराया जाता. कधीसुद्धा हे ग्रहण करू नकात की निमित्तामुळं ज्ञान होतं, कार्य होतं. म्हणून तुम्हाला सांगायचं कशासाठी हे की उपादान कारण पारिणामिक भाव तुमच्याजवळ आहे. मग त्या पारिणामिक भावाचा आश्रय घेतलात तर बहिरंगामध्ये सहजतेने धर्म प्रगट होतो. बाहेर कुठल्या अन्य भावाच्या आश्रयाने धर्म होत नाही, तर पारिणामिक भावाच्या आश्रयानेच धर्म होतो. हेच सिद्ध करून दाखवलं. म्हणून त्या भावाचा आश्रय घेतला तर आपल्याला सुद्धा सहज सुखाचा अनुभव होऊ शकतो.
म्हणजे आपण शास्त्र अध्ययन केलं, उपदेश ऐकला, मग सगळं आहे की मिळालं, कारण आजपर्यंत मिळालं नाही का आपल्याला? सगळ्या देवदर्शन केलं, अनेक ठिकाणी करून आलो जाऊन यात्रा म्हणून, समूहशरणात जाऊन आलो, पण तरीसुद्धा सम्यक दर्शन नाही झालं. का नाही झालं? कारण सगळे बहिरंगात निमित्त जोडले गेले तरीसुद्धा माझी परिणती जोपर्यंत बदलली नाही, जोपर्यंत मी स्वभावाकडे वळलो नाही, तोपर्यंत बाहेर कोणी काय करू शकत नाही. जसं म्हटलं ना की म्हणजे कर्माचा पण शेष झालाच नाही. मीच माझे परिणाम बदलले नाही तर कर्म काय बदलणार? विशुद्धी झाली नाही त्यामुळे कर्म. हां, माझे परिणाम जिथं बदलणार आहेत तिथं कर्म होणार, ते उपशमित होणार, क्षय होणार, काय व्हायचं ते. पण त्याच्यामुळं झालं असं पण नाही, ते सुद्धा निमित्तच बहिरंगामध्ये. म्हणून विशुद्धी माझी नाही झाली, मला माझ्या निर्मळ स्वभावाचं वेदन नाही झालं, हे माझा दोष. म्हणजे कर्म जर वास्तविक निमित्त तर म्हटलं, बाकीचे तर सगळे संयोग निमित्ताचं निमित्त, पण आपल्याला कर्म पण दिसत नाहीत आपल्याला दिसतं निमित्ताचं निमित्त. म्हणजे मग तिथं सांगितलं ना म्हणून की तो कोण गेला, इंद्रभूती गौतम गेले ना ह्याच्यामध्ये समूह शरणमध्ये. मग तिथं काय फक्त दर्शन केलं, देवदर्शन त्या मानस्तंभाचं, तरीसुद्धा मान कशा आहे गळून पडला आणि सम्यक्त्वाची प्राप्ती झाली. मग त्या मानस्तंभाचं दर्शन करणारे अन्य लोक नव्हते का तिथं? जे सगळे होते ते सगळे सम्यक दृष्टी झाले का? का नाही झाले? समूह शरणामध्ये गेले होते, तिथं कारण उपस्थित होतं सगळं. पण ज्यांनी तसं त्याचं अवलंबन घेऊन स्वतःला विषय करून जाणलं त्यालाच ते प्रगट होणार आहे. तसा विश्वास उत्पन्न झाला, तशी मान्यता जिथं बदलली तिथंच त्याला सम्यक दर्शन होणार आहे. अन्यथा कुठले देवसुद्धा हां, म्हणून देवसुद्धा तुम्हाला सम्यक दृष्टी करण्यामध्ये असमर्थ आहेत, तुम्हाला मोक्षाला नेण्यामध्ये असमर्थ आहेत. बरोबर आहे, भेदभाव कसं करणार? म्हणूनच म्हणायचे गुरुसुद्धा आपल्याला उपदेश देतात तर त्यांची करुणा त्यांच्यानुसार सगळ्याला समान उपदेश आहे. पण असं नाही की एखाद्याला चांगला उपदेश, एखाद्याला नाही त्याला कळत जाऊ दे, असं नाही आहे. उपदेश तर गुरु देताना सगळं समान देणार आहे. त्यांच्या भावाचं फळ त्यांना मिळणार, त्यांच्या निमित्त आपण आपले परिणाम नाही बदलले तर आपल्याला काय? बरोबर. म्हणजे जे काय वाचलं ऐकलं ना, थोडं असेल तरी सुद्धा त्याचा उपयोग स्वतःसाठी करून घेणार तर सम्यक दर्शन होणार आहे. सगळं ग्रंथ वाचलं म्हणून सम्यक दर्शन होईल असं नाही. म्हणून परिणाम आपले बदलायचे आपल्या हातात आहे. आणि मग बहिरंगात ते निमित्त हजर असणार. भले काय एखाद्याला कुत्रा मांजर म्हणलं, त्या कोल्ह्याचा जीव होता ज्यांनी रात्री भोजन त्याग केलं, किती शास्त्र वाचली होती हो. म्हणजे काय बहिरंगात हे निमित्त नसेल तरी सुद्धा तिथं कार्य त्यांच्या उपादानाने प्रगट होणार आहे. आणि मग जे काय असेल ते निमित्त म्हणलं जाईल, पण निमित्तामुळं कार्य होतं असं नाही. म्हणून आपला पुरुषार्थ आपल्यामध्ये करायचा आहे, परद्रव्यामध्ये नाही. म्हणून स्वतःला जाणलं तर सम्यक दर्शन सहज आहे. हो, जाणा. माझ्यामध्ये श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य आदी अनंत गुण आहेत. माझे द्रव्य, माझे गुण अनादि अनंत निर्मळ पवित्र आहेत. या निर्मल स्वभावाचा आश्रय घ्या. जाणीव करा, मी पवित्र आहे, शुद्ध आहे, अशरीरी आहे, कर्मरहित आहे. बस ज्ञाता द्रष्टाच आहे. न्यायकोऽहं जीवोऽहं ॐ विसर्जन.